नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माघ गणेश जयंती निमित्त आपण गणपती जयंती याविषयी माहिती घेऊ. मित्रांनो, भाद्रपद महिन्यात आपण पार्थिव गणपती उत्सव साजरा करतो. यावेळेस आपण गणपती बाप्पाला 10 दिवस रोज आरती पूजा करतो, मोदकांचा नैवेद्य दाखवतो. तर माघ महिन्यामध्ये गणपतीचा जन्मोत्सव साजरा करतात. गणपती बाप्पाने देवांतक व नरांतक या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी माघ महिन्यात कश्यप ऋषी व माता आदिती यांच्या पोटी जन्म घेतला. म्हणून या माघ शुक्ल चतुर्थीला गणेशोत्सव साजरा करतो. या स्थितीला माघ शुक्ल चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हणतात. कारण या दिवशी गणपती बाप्पाला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी गणपतीला स्नान अभिषेक करून गंध पुष्प धूप दीप नैवेद्य दाखवून गणपतीची पूजा करावी. गणेश सहस्रनाम घ्यावे किंवा गणेश याग होम हवन करावे. यामुळे गणपतीची कृपादृष्टी होते. गणेश जयंतीला दान जप होम हवन केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि गणपतीची कृपादृष्टी होते व माणसाचा उद्धार होतो. तिलकुंद चतुर्थी या दिवशी गणपतीला तिळांच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून या माघ शुक्ल चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर सांगा. हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम वल्लाळो मुरुडम विनायकमहं चिंतामणिस्तेवरम लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरम ओझरम रामो रांजन संसितो गणपती कुर्वन्तु हो मंगलम कुर्वन्तु हो मंगलम कुर्वन्तु हो मंगलम. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.